सतरंगी स्वप्नांची ही स्टोरी आकाशी घेऊया भरारी. जगूया बिनधास्त आपली मर्जी. आपली तर स्वप्न एकदम वरची. कॉलेजचं कॅम्पस गूगल यारी, सचिन तो जनहित में है जारी. जिंदगी प्रेमाची मिठाई. जिंकण्याचं टॉनिक डेअरिंग देई. कॅफे में चिल मारूया रा सेल्फी बार बार. शेअरिंग का जमाना सुनना वाईफाई वाला प्यार. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. ऑनलाइन ऑफलाइन फ्रेशर्स, टॅग लाईक पोस्ट पिंग फ्रेशर्स. ब्रेकअप मूव ऑन फ्रेशर्स, लाईफ टाइम हँग आउट फ्रेशर्स. हे बघा, मी तुम्हाला कॉलेजमधल्या स्टोर रूमचं सामान वापरायला परवानगी देतोय, पण त्या बदल्यात तुम्ही कॉलेजमध्ये एक तरी ट्रॉफी आणायची. रिहर्सलच्या नावाखाली हे भलती सलती नाटकं करत राहिले तर तुमच्या नाटकावरती मी कायमचा पडदा टाकेल. एकांकिकेमध्ये काम करशील? आत्ता जसं तू जेन्युअनली बोलली ना तसंच कॅरेक्टर आहे. पटकन सांग, करणार आहेस? चालेल. गाईज, फायनली आपली टीम पूर्ण झाली आहे. ये. आज ना आपण आपला सेट काय आहे तो आपण समजून घेऊयात. आणि हा, मेन ब्लॉकिंग सुद्धा, म्हणजे तुम्हाला वावर इन जनरल कसा करायचा आहे, त्यानंतर कुठला सीन कुठे होणार आहे हे सगळं समजून घेऊयात. मी भरवू तुला. कंटिन्यू. इट्स रोलिंग. अरे असं लाजायचं नाही. बंद कर. अबे चला. हा, रिहर्सल. हा, ठीक आहे, मी हे ठेवून जा. रुचिर, ऐक ना, म्हणजे नाही, म्हणजे तू सगळ्यांसाठी वडे आणलेस. आय रिअली रिस्पेक्ट यू फॉर दॅट. अरे हे ठीक आहे, त्यात काय एवढं. हा, पण तू तालमीला नको ना येऊ. प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी. पण तुलाही माहिती आहे यार, म्हणजे प्रिन्सिपल सरांना जर कळलं ना तू इथे आली आहेस म्हणून, तर मेजर प्रॉब्लेम होतील. म्हणजे एकांकिकेचं सोड, पण मे बी तुला पण सर ओरडतीलच ना. आय नो. हे बघ, मला हे वाटलंच होतं, पण तरी यार मला खूप आठवण आली तुम्हा सगळ्यांची, म्हणून आले भेटायला. पण डोंट वरी, यापुढे नाही येणार खरंच. मी डायरेक्ट प्रयोगाला येऊ का? हा, कधी हे प्रयोग? अगं ते आज करणार आहे. अरे हो, आज एकांकिकेचे लॉट्स पडणार आहेत ना. नीरव, कोण जाणार आहे? कोण जाणार म्हणजे? लॉट्स पडणार आहे तर मीच जाणार ना. सम्राट लॉर्ड्स ना चिठ्ठ्या काढून ठरवतात. अम्मा, आगे इकडे मी अख्खा सेट उचलतो, एक चिठ्ठी उचलायला काय जाते? अरे पण तिकडे थोडी बुद्धी चालवावी लागते. ए निर्बुद्ध म्हणाली तुला. एक मिनिट. एक चिठ्ठी काढायला कसली आली बुद्धी? अरे चिठ्ठी काढण्यात नाही रे बाबा, कधी कधी ना लॉट चेंज करून घ्यावा लागतो, त्याच्यासाठी बुद्धी लागते. अगं आपला रेकॉर्ड आहे, आजवर एक पण टॉस हरलो नाही आपण. जे असेल मनात तेच येणार चिठ्ठीत. म्हणून मीच जाणार. बरं बाबा, तूच जा. हा, तूच जा. बाबा नाही, मीच जाणार आहे. तुझकी तू डुचका. सम्राट, ऑल द बेस्ट. हा, सेम टू. व्यवस्थित काढ लॉट. सो गाईज, ऑल सेट? येस सर. सगळं क्लिअर आहे? येस सर. आता आपण सुरू करूयात. येस सर. नाईस, गुड एनर्जी. मनवा, जर काही अडलं तर प्रॉम्प्ट कर. हो. ओके, चलो. 5 4 3 2 1 कर्टन लाईट.
तुला काहीच कसं आठवत नाहीये? मला नाही माहिती. पण कालपर्यंत तर सगळं ठीक होतं. अचानक रात्री असं झालं काय की तुला मी आठवत नाहीये, बाबा आठवत नाहीये, आपली भाऊबीज आठवत नाहीये, माझ्यासाठी तू बाबांचा खाल्लेला मार आठवत नाहीये. काल मी तुला एक कविता ऐकवली होती सोशल साईट वरची, ती तरी आठवते? वाढत जाणारी फ्रेंड लिस्ट आणि संपत जाणारी नाती. एक मिनिट. काय काय झालं? हा माहितीये तुम्हाला 2दा घ्यायला सांगितलं होतं, पण मी एकदाच घेतला. ते का घेतलंय मी तुला सांगते. हे बघ. नाही परी, असं नाहीये. काय माहितीये का, आपण ना ती कविता कट केलीये. काय? परी अगं, हा ना एकांकिकेचा पहिला सीन. माहितीये मला. त्यामुळे काय होतंय, कवितेमुळे ना आपल्या एकांकिकेची सगळी थीमच कळून जाते. मग कळू दे की, एकांकिकेतनं कळायलाच पाहिजे ना सगळ्यांना. अगं मग शेवटासाठी काही सरप्राईज राहत नाही ना. अच्छा, म्हणून तुम्ही मला आता हे सरप्राईज देताय. मला रात्री तरी सांगायचं ना मग. ए तू त्याचं कशाला काय एवढं टेन्शन घेतेस? हा, तुझी कविता वगैरे कट झाल्याने नाटकाच्या परिणामकतेवर फार काही फरक पडणार नाही. हा, एक वेळ माझ्या म्हणजे लीडची एखादी ओळ जरी कट झाली तरी नाटकाच्या परिणामकतेवरती भयंकर परिणाम काय बोलतोय तू? परिणामकता. ते काय ते बस. तू लीड, मग आपण कोण पेन्सिल. असू नको. ह्या सरांनी काय आपल्याला काय फिलर म्हणून घेतलाय का उगा? असेल गप्प आहे. असेल म्हणे. नाटकाचं नाव काय आहे? मंदार नाही कोण आहे? इथे मंदार नाही कोण आहे? धवल. तू कसा माज करतोय रे? कारण मी मंदार नाईकचाही बाप आहे. हा, मग बाप आहे ना, मग तेवढाच रोल कर. कळलं ना? मंदार नाईक पण आहे ना, एक मिनिट यार, काय तुम्ही ऐकतच नाही यार कोणी. परी, नीरव, तू माझ्याशी बोलूच नको. तू कविता कट केलीस, मला सांगितलं पण मी. आणि बाबा, हॅलो बाबा. हा परी, अगं कुठे आहेस तू? हा, तुझा फोन का लागत नाही? आणि नाही, ते काय रिहर्सल रूम मध्ये ना जरा रेंज येऊन जाऊन असते. रिहर्सल रूम? हो बाबा, तुम्हाला माहितीये मी ना एका एकांकिकेत काम करतेय. काय, तू एकांकिकेमध्ये काम करते? अगं शिकण्यासाठी मुंबईला गेली होती ना तू? हो मग बाबा, मला तर उलट खूप शिकायचंय. आणि तुम्हाला माहितीये का, ही एकांकिका वगैरे हा सगळा आमच्या कोर्सचाच एक भाग आहे. आणि जर आम्ही याच्यात काम केलं ना तर आम्हाला कॉलेज 2% एक्स्ट्रा देणार आहे. घ्या, इथे कॉलेज बजेट देत नाही. तुला कुठलं कॉलेज 2% एक्स्ट्रा देते का? कपना. बर, तसं असेल तर एकांकिकेत काम कर तू, पण तब्येतीची काळजी घ्यायची बरं का. नाही, राज्याला थंडी पडते हल्ली, तेव्हा 7च्या आत हॉस्टेलवर परत यायचं. 7च्या आत? पण मग तालीम? ते तालीम बिलीम काय ते संध्याकाळच्या आत आटपायचं. मी रोज संध्याकाळी 7 वाजता ऑनलाईन येणार आणि तुझ्याशी चॅट करणार, तेव्हा तू मला हॉस्टेलवर दिसायला पाहिजे. रोज 7 वाजता चॅट ऑनलाईन? हा ठीक आहे बाबा, करत जाऊ आपण चॅट. मी ठेवू का आता फोन? मला रिहर्सलला जायचंय. हा, बरं, ऑल दी बेस्ट बरं का. हा, एकदम झाक काम कर एकांकिकेमध्ये. आणि काळजी घे ग. बाय. बाय. परी सॉरी, पण अगं कविता कट करणं मस्ट होतं. ते कविता कट करण्याचं मरू दे आता. इकडे माझ्या बाबांनी एक वेगळीच कटकट सुरू केली आहे. का, काय झालं? बाबा म्हणतात लेट नाईट रिहर्सल नाही करायची. अगं एवढंच ना. हे बघ, डोंट वरी. माझ्या प्लॅनिंग नुसार जर आपला प्रयोग दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी लागला ना तर आपल्याला लेट नाईट रिहर्सल करावीच लागणार नाही. आणि आपला लॉट पहिल्याच दिवशी पडला तर? शुभ बोलणाऱ्या.
मग काय आणि असा कसा येईल रे पहिल्याच दिवशी बाई सम्राट द कबड्डी प्लेअर गेला लॉट काढायला माहितीये काय त्याला सवय आहे रे सवय आहे सर्व्हिसला जायची आणि हवा तो गडी आउट करायची नीरव तुला सांगतो तिसऱ्या दिवशी तिसरा परफॉर्मन्स येतो बा आपला कडा मंदार हे तू काय केलंस रे बाळा आपल्या नायकांचं नाव मातीत मिळवलंस मंदार एक मिनिट चला या अरे थोडस उशिरा थांबवायचंच ना कसं आहे मी माझ्या बेरिंग मध्ये होतो किरण आपल्याला फक्त बेरिंग नकोय भूमिका पण मांडायची आहे ना म्हणजे आत्ता काय होतं माहिती का तुम्ही ना फक्त बोलून पंचेस बाहेर काढताय पण त्यामागचा जो मेन थॉट आहे ना तोच बाहेर निघत नाहीये कळतंय का हा म्हणजे आता आपल्या बाबतीतच बोलायचं झालं तर आपण आपली आयडेंटिटी आपलं रूप सतत नाकारतो आणि एका फॅन्टसी वर्ल्ड मध्ये वगैरे जगण्याचा प्रयत्न करतो पण त्यामुळे काय होतं आपली जगण्यातली जी खरी रियालिटी आहे ना तीच कुठेतरी गायब होते आणि हेच तर मांडायचं आपल्याला म्हणवा बरोबर आहे ना हो काढली चप्पल काढली परत आली काढली पहिल्या दिवशी पहिली काढले काय बोललो होतो आपण नेहमी टॉस जिंकतो जी चिठ्ठी पहिल्या फटक्यात काढली ती पहिल्याच दिवशी पहिला प्रयोग निघाली पण मग तो लॉट बदलून का नाही घेतला अगं तू काय खोळी आहेस का आता पहिले आल्यावर कशाला बदलायची ना अरे निर्बुद्ध अरे सम्राट ते तस अरे नसत चुकलं का अरे अख्खं टाइम टेबल चुकलं सम्राट आता ना आपल्याला 2 दिवस आधी प्रयोग करावा लागणार आहे आणि त्यासाठी दिवस रात्र तालमी करावा लागणार आहे जसं की त्याच्या आयुष्यात आधी काढू अरे एवढं हसायला एवढं हसायला हिला काय माकडाचा डान्स पाठवलाय की गाढवाचं गाणं सायली इकडे लवकर एवढी काय आणि अजून एक बरोबर रेणुका माझेच फक्त असे फोटो काढा मेकिंगच्या नावाखाली बाकी लोक जेव्हा तालमीत झोपलेले असतात ते नाही दिसत तुला अगं हो पण ते ना असे तुझ्यासारखे असे करून इतके गोड नाही झोपलेलं असं ना खूपच भारी आलाय भारी नाही विनोदी पण विनोदी असं कॉमेडी झाला असं रेणुका तू आता माझे असे फोटो काढच परत मग बघते तुझ्याकडे आणि तो धवल तिथे त्या रुचिराशी विंगेत सतत कुचू बोलत असतो ते नाही दिसत होय तुला हो मग मला नाही माहित ग ब्रेकिंग न्यूज याच्या पुढे आता त्याच्यावर लक्ष ठेव कळलं लक्ष ठेवणं बघ सत्य आहे खरंच बोलत असतो असू दे ना तुला काय करायचं दाखव मला हे फोटो दाखव येस माय डिअर दादा ऍक्ट्रेस परी देशमुख स्पीकिंग यू स्पीक काय झालं दादाने व्हॅनिटी पाठवली आहे म्हणजे ती स्टार्स वापरतात ती मोठी गाडी ती अच्छा ही व्हॅनिटी मला वाटलं हिच्या दादाने पाठवली अजून एक गाडी अगं गाडी नसली म्हणून काय झालं ही पण महागडीच वस्तू आहे ना बघा ना मॅडम म्हणजे एकांकिकेचं बजेट किती तर 10,000 आणि ऍक्ट्रेसची व्हॅनिटी 15,000ची 15 असू दे ग पण कसली भारी आहे मस्त आहे हो खरंच मस्त आहे काय मग परी कशी झाली एकांकिकेची तयारी एकदम जोरात पाठांतर वगैरे नीट आहे ना हो नाही पाठांतर वगैरे चोख एकदम चोख
म्हणजे काही काही जण तर एवढं पाठांतर करतात की झोपेत सुद्धा तोंड. मॅडम तुम्हाला फोटो बघायचे का? माझ्या टॅबवर मी लगेच घेऊन येते. ए रेणुका तू गप्प बस. मॅम आता मी काय करू? माझं राहतं झोपेत तोंड उघडं आणि मेहनत इतकी घेते ना की जरा थकायला होतं. आणि मॅम तुम्हाला माहितीये का, या सायलीला विचारलं होतं ऍक्टिंग साठी तेव्हा नको 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 केलं. और अब तुम्हें क्यों जलन हो रही है जब मैं एक्ट्रेस बन गई हूँ? ए मला काही नाही होत्या जलन बिलन, उलट मला भारीच वाटतंय. हो ना. ए आणि नीरव कसा आहे ग? एकदमच बदललाय तो. म्हणजे आधी इतका प्रेमळ होता, प्रेमाने वागायचा, बोलायचा आमच्याशी, आणि आता एकदम स्ट्रिक्ट झालाय. मॅम आता तो तरी काय करणार बिचारा, म्हणजे ऍक्ट्रेसच अशी मिळाली आहे म्हणल्यावर त्याला जरा स्ट्रिक्ट व्हावंच लागतं. नाही पण खरंच आहे मॅडम, म्हणजे सगळ्यांकडून छान व्यवस्थित मेहनत करून घेतोय, स्पेशली हिच्याकडून. मी लाडकी आहे मॅम त्याची. ग्रेट, मस्त चाललंय ना सगळं. म्हणजे पहिल्याच वर्षी HK कॉलेजमध्ये एक तरी ट्रॉफी येणार आहे नक्की. येस ऑफकोर्स मॅम, ट्रॉफी तर मिळवणारच. एक ट्रॉफी की कीमत आप क्या जानो साधना बाबू, ए साधना मामू, ए साधना मैम, चुन चुन के लाएंगे, चुन चुन के. ए नॉटंकी काय? आणि समजा नाहीच मिळाली ट्रॉफी तर तुझा दादा पाठवेलच की, हो की नाही ग? मॅडम हा बहीण ओवाळते ना तेव्हाचा ट्रॅक. हा बाबा सिरियस होतात ना तेव्हाचा ट्रॅक. हा मंदार नाईक आणि डॉक्टरचा त्या सीन मधला. नाही ट्रॅक फनी आहे कारण तो सीन पण तेवढाच मजेदार आहे ना. हा तो गोळी झाडतो ना तो आवाज. सगळं नोट केलंयस ना नीट? येस सर. सायली अजून एक दोनदा रिवाइज करून घे. नाही नको, तालमीत करूया ना आपण, एक 3-4 वेळेला करून बघूया. अगं 3-4 वेळा कशाला? हे बघ तुला पूर्ण कॉन्फिडन्स येईपर्यंत करूया, ठीक आहे? नो प्रॉब्लेम. पण म्युझिक कम्प्लिटली आपल्याला परफेक्ट हवंय. एक्झॅक्टली. काय म्युझिक मधली एक चूक प्रेक्षकांना नाटकातून लगेच बाहेर काढू शकते. डोंट वरी सर, मी करेन व्यवस्थित. काय ना. हा सर, आणि ते आपण लाईव्ह जे काही घेणार होतो त्याचं काय झालं? हा हे बघ, आपलं नाटक मुळापासून दूर जात उंच उंच उडू पाहणाऱ्या नवीन पिढीवर भाष्य करतं. पण हे सगळं सांगताना सुद्धा प्रेक्षकांना निराश न होता पुन्हा हसत जगणं आपलंसं करायला शिकवतं. त्यामुळे आपलं थीम सॉन्ग असणार आहे, टूटा टूटा एक परिंदा ऐसे टूटा के फिर जुड़ ना पाया, लूटा लूटा किसने उसको ऐसे लूटा कि फिर उड़ ना पाया, के अल्लाह के बंदे हंस दे, अल्लाह के बंदे, अल्लाह के बंदे हंस दे, जो भी हो कल फिर आएगा. ग्रेट सर, परफेक्ट. आपण मुद्दाम हे असं ओळखीचं गाणं घेऊ म्हणजे युवा प्रेक्षकांना ते लगेच कनेक्ट होईल. आता बस तुमच्या आवाजाला नाही या सगळ्यांच्या अभिनयाची उत्तम साथ मिळायला हवी, म्हणजे कसं भारी रंगेल प्रयोग. माझ्या आवाजाला त्यांच्या अभिनयाची नाही तर त्यांच्या अभिनयाला माझ्या आवाजाची जोड मिळायला पाहिजे. कारण कितीही झालं ना तरी अभिनय हा नाटकातला महत्वाचा पार्ट आहे. बाकी म्युझिक, लाईट हे सगळं त्याला सपोर्टिव्ह असतं. त्यामुळे प्रयोग चांगला करायचा असेल तर प्रेक्षकांना फेस करणाऱ्या नटाला चांगला सपोर्ट मिळणं महत्वाचं आहे. खरंच सर, सपोर्ट खरंच खूप महत्वाचा असतो आणि तो असेल तरच तुम्ही प्रयोग सुंदर करू शकता. प्रयोगही आणि आयुष्यही. व्हेरी ट्रू. बरं चला, हे तुमचे सगळे ट्रॅक्स
आणि पळा आता, नंतर डिरेक्टर हरवला म्हणून तिकडे तुमचे सगळे नट अस्वस्थ होतील. हा? चला. म्हणा मला सांग कॉस्ट्युमचं कसं आणि काय करायचंय, मी लगेच लागतो कामाला. सम्राट, तू ऑलरेडी सेटचं सगळं सांभाळतोयस ना, मग कॉस्ट्युमचा लोड कशाला घेतोस? अगं त्यात कसलं आलं लोड, तुला सांगू कोल्हापुरात ना आमच्या गोठ्यातल्या 32 म्हशी आणि 15 रेड्यांची मी एकट्याने करायचो देखभाल. हा सम्राट, ते प्राणी होते, इथे सगळी माणसं आहेत. दोन्हींना सेम ट्रीट करून कसं चालणार आहे? काल चाललं. तुम भी हो मैं भी हूँ, पास आओ तो कह दूँ, तुमने जो देखा तो क्या जाने क्या हो गया, जाने क्यों रहती हो खोई सी, जागी ना सोई सी, अब दिल में अरमा है, सांसों में तूफान है, आंखों में ख्वाबों की है चांदनी. कबड्डी 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 कबड्डी